नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आरविश झोपलेला आहे, तुम्हाला इकडे दिसत असेल बघा. मध्ये त्याला झोपवलेलं आहे मी फॅनखाली आणि आम्ही दोघंजण इथे बाहेर बसलो आहे. आमच्या थोड्याशा गप्पा चालल्या होत्या, कारण आता विशाला थोड्याच वेळात कामाला निघायचं आहे नाईटसाठी. तर मग ते त्यांचं आवरून द्यावं लागेल मला. पण हो, आज मी सकाळपासून घरीच आहे आणि मला कालचा व्हिडिओ शूट नाही करायला जमलं, कारण काल मी बाहेर गेले होते. बाहेर म्हणजे इथेच इगतपुरीमध्येच होते, पण माझे एक मोठे काका आहेत, त्यांची तब्येत खराब आहे, सिरियस आहे थोडेसे. तर मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही तिकडेच होतो, काल गिरणारामध्येच होतो आम्ही. तर मग काय मला म्हणजे व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. त्यांना दवाखान्यात वगैरे घेऊन गेली मावशी वगैरे, पण मी तिकडेच होती काल दिवसभर, त्यामुळे मला काही शूट करायला जमलं नाही. ठीक आहे. आणि अजून म्हणाल तर मला एक कमेंट आली होती, ॲक्च्युली विथ व्हिडिओच्या थिंगनलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल की मी नक्की काय बोलते. पण हो, आपल्याला एक कमेंट आली होती की ताई, हे घर विकत घेतलं आहे का तू? तर त्याविषयीच थोडंसं बोलायचं होतं मला, बाकी काय नाही. आणि छोटासा व्हिडिओ असणार आहे आज. मला काय असं म्हणजे नाही का, कामं नाही करायचे, काय नाही, फक्त असं नाही का शांत बसून तुमच्यासोबत गप्पा करण्याची म्हणजे एक असतं ना असं आपल्याला. मी तर लाईव्ह कधी येत नाही, जर मी लाईव्ह आले असते तर लाईव्ह नक्की तुमच्यासोबत बोलली असती ना विशाल. पण मग असं नाही का, माझा मूड आहेच आज की फक्त गप्पा करायच्या असं. तर बघूया. आणि म्हणाल तर हो, तर मग तेच आता माझं घरातलं सगळं आवरलं वगैरे आणि मस्त निवांत बसले होते. कमेंट सेक्शन बघत होते थोडंसं. तर मग कमेंट सेक्शनमध्ये एक कमेंट होती की ताई, हे घर तुम्ही विकत घेतलं आहे का, अशी मला कमेंट होती. आणि म्हटलं ठीक आहे, हे घर विकत नाही, आम्ही रेंटनी घेतलेलं आहे. हे तर माझ्या डेली युवर्स आहेत, त्यांना माहितीच आहे. बट जे काही नवीन यूट्यूब फॅमिली मेंबर जॉईंट होतात त्यांना नसेल माहिती. किंवा आता मागे मी बोलली पत्र्याचं काम करायचं आहे, तर तेव्हाही ते काम मीच करते असं तुम्हाला वाटतं आहे. तर ते भरपूर म्हणजे असा प्रश्न येतात की तू ते काम करते, मग म्हणजे तू घर विकत घेतलं आहे का? की एवढं मी बघितलं, गार्डनचं काम केलं, ते गार्डनची जी जागा आहे ती पण आमच्या रूम मालकाचीच आहे. तर मग एवढं सगळं म्हणजे कसं एक हक्क, असं म्हणजे आमचा हक्क पूर्ण, आम्हाला पण तसंच वाटतं की आमच्या हक्काचंच आहे ते सगळं. म्हणजे कसं असतं की आता आम्ही पण रेंटनी इथं राहतो, पण आम्ही असं राहतो की रेंटने नाही राहत असं दाखवत नाही की सर म्हणजे आम्ही जसं यूज करतो हे घर, की असं स्वतःचं समजून आम्ही यूज स्वतःचं करतो. समजून आम्ही यूज करतो. आणि मग ते तुम्हाला पाहायला पण तसंच वाटतं. म्हणून मला कदाचित प्रश्न येत असतील का, आरती स्वतःचं घेतलंय का तू, किंवा मग तू काम करते तर मग कसं करते वगैरे. आता ठीक आहे, जनरली बघितलं तर जे म्हणजे भाडेकरू असतात ते जास्त काही करत नाही. आणि बरोबर. तुम्ही भरपूर भाडेकडे पण पाहिले असेल जे रेंटने राहतात, ते म्हणजे दुसऱ्यांचं घर कसे ठेवतात आणि कसे राहतात. पण तसं तुम्ही पण आमचं घर पाहिलं असेल पुढे पण, इथं मुंबईचं घर तुम्ही बघितलेलं असेल ते पण एकदम मेंटेन ठेवलेलं होतं, एकदम व्यवस्थित ठेवलेलं होतं. अक्षरशः तो रूम मालक पण आमचा खूप छान होता, खूप छान होता. तुम्ही पाहिलं असेल तिथं आम्ही जसं राहिलं की ते स्वतःचं घर समजून आम्ही राहिलो, कारण की ते घर तसं ठेवलं होतं आम्ही. आणि आता हे जे घर आहे ते पण आम्ही तसंच आहे. हे पण तसंच आहे, आम्ही तसंच ठेवलंय. तर म्हणजे रूम मालकाची पण एकदा दोनदा चक्कर झाली, तो खूप खुश झाला, खूप आवडलं त्याला. खूप आवडलं. आणि कसं आहे माहिती आहे का, आम्ही ना असं स्वतःचं घर जसं आहे ना तसं ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या गोष्टी स्वतःच करत असतो. म्हणजे काही जास्त प्रॉब्लेम असेल तरच आम्ही रूम मालकाला फोन करतो, नाही तर नाही पण करतात. आता हा रूम मालक जो आहे ना तो नाशिकला राहिला आहे आणि म्हणजे जॉबला असतात ते दादा ना, तर त्यांना असं डेली अपडाऊन करायला तर जमणार नाही बरोबर, किंवा नेहमी आपण त्यांना त्रास पण नाही देऊ शकत. पण हे मी सांगते ना, माझा पहिला रूम मालक पण खूप छान होता, खूप छान. म्हणजे अक्षरशः आम्ही जेव्हा रूम सोडत होतो ना त्याला खूप वाईट वाटलं होतं त्याला. आणि आता आम्ही तिकडनं आल्यानंतर त्याला तो म्हणजे सर्वांना बोलतो पण की मराठी फॅमिली, तो गुजराती खरं तर, आणि त्याला तो बोलतोय की मला जर रेंटने जर रूम द्यायचं असेल तर मराठी फॅमिलीलाच द्यायचं आहे. तिथे बाबर काकी, घाडगे दादा, ते तर सगळ्यात आहेत, पिरूची मम्मी वगैरे, ते सगळं सांगत असतात आम्हाला तिकडे. तर ते मराठी फॅमिलीच प्रिपेअर करतात, म्हणजे नाही का की तेच पाहिजे मराठी फॅमिली. कारण आपण तसं ठेवलेलं आहे व्यवस्थित, तसं त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटत असेल की मराठी फॅमिली व्यवस्थित ठेवेल, असं त्यांच्या दृष्टिकोनातून वाटतंय, म्हणून ते बोलतायत. कारण की त्यांचा एक एक्सपिरियन्स त्यांनी जर आम्हाला पाहिलं असेल तेव्हा ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगत असतात. तो त्यांचा एक्सपिरियन्स आहे. कारण की आपले जे मराठी माणसं ते एकदम साफसुथरे राहतात, असं त्यांना वाटतं, तसं वाटतं. असं त्यांना. बघा, आम्ही पब्लिकला बोलत नाही किंवा आम्ही असं अगेन्स्ट वगैरे काही बोलत नाहीये, बट त्या रूम मालकाची तसं आहे की मला मराठी फॅमिलीच हवी आहे म्हणून.
आणि ते त्याचं म्हणजे आहे तसं माइंडमध्ये की व्यवस्थित ठेवतात वगैरे असं त्याला वाटतंय. तर तो त्याच हिशोबाने म्हणजे आमच्यासारखीच फॅमिली तो दुसरीकडे त्यांना शोधतोय तिथे असं मी ऐकलेलं आहे. आता रिअलमध्ये काय ते मला तिथे माहिती नाही, कारण आपण पण तिकडनं निघून आलेलो आहे. ठीक आहे, ती गोष्ट तर चला, तो एक लुकआउट वेगळा आहे. पण हो, आता मी इथे राहते तर आता पत्र्याचं काम करायचं आहे आपल्याला. अजून सुरू नाही केलं. आज सांगितलं होतं 4 वाजता येणार आहे, पण अजूनही काय आलेले नाही आहेत. मग काय माहिती नाही आता येईल का नाही, बघूया. आले तर नक्की तो व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर हो, या रूमचं कसं आहे माहिती आहे का, रूम मालक इथे राहत नाही आणि रूम मालकाची जी जागा आहे ना ती आपलं चिंचेचं जे झाड आहे ना तिथपर्यंत आहे. आणि या साईडला तो पूर्ण पॅसेज जो आपण गार्डन लावलेलं आहे, पेरूचं झाड आहे त्या साईडला, तो पूर्ण पॅसेज रूम मालकाचाच आहे. प्लस ती जागा सोडून तिकडे पण त्याची जागा आहे ना, नाही पेरूच्या झाडापर्यंत जागा आहे. ठीक आहे, तर ही पूर्ण मला असं वाटतं जवळजवळ 2-2.5 गुंठे जागा असेल पूर्ण घराची पकडून ना विशाल. 3 गुंठे, सॉरी 3 गुंठ्याची जागा आहे. म्हणजे हे जे घर आहे ते 1.5 गुंठ्यामध्ये आहे आणि बाजूला 1.5 गुंठे जागा, अशी टोटल 3 गुंठे जागा आहे ही. पुढे पण 1 गुंठा आहे ना आपलं अंगण जे आहे ते. तर असं टोटल हे घर आहे पूर्ण 3 गुंठ्यामध्ये आणि जागा आहे ही. तर मग आमचं कसं आहे, थ्रू मालक तर इथे नाही आहे बरोबर. तर त्यांनी असं आम्हाला काही सांगितलंच नाही. त्यांनी फक्त जेव्हा आपण हे घर बघितलं ना, ज्यावेळेस आपण घर बघायला आलो होतो त्यावेळेस म्हणजे खूप घराची परिस्थिती खूप हे होती. पहिले लोकांनी त्यांनी आम्हाला सांगितलंच होतं की पहिल्या लोकांनी चूल पेटवलेली होती, लादी एवढी खराब होती. मग त्यांनी आम्हाला कलर करून दिला रूम मालकाने. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण लाईटीची फिटिंग आपण केली. लाईटीची फिटिंग आम्ही केली, फॅन वगैरे सगळं फिट करून घेतलं आम्ही. त्याच्यानंतर परत अंगण आम्ही बाहेरचं ते आपण आपल्या पैशांनी केलं. ठीक आहे, गार्डनचं जे काम केलं ते आपण आपल्या पैशांनी केलं. बाहेर ओटा वगैरे ते सगळं आपण आपल्या पैशांनी केलं बरोबर. आम्ही त्यांना फोन वगैरे नाही केला. पण हा रूम मालक एवढा चांगला आहे की आपल्याला रेंट पण नाही मागत ना. म्हणजे अजून त्यांनी इथं विचारलं नाही आम्हाला काही रेंट द्या तुम्ही, पण ते कसं डिपॉझिट आम्ही दिलेलं आहे. डिपॉझिट आमचं ही डिपॉझिट देऊन झालेलं आहे त्यांना. पण दर महिन्याचं रेंटबद्दल पण त्यांचा काही कॉल नाही येत आम्हाला. आम्ही स्वतःहून कॉल केला होता 2दा. तर बोले नाही ताई, तुम्ही जे घर मेंटेन करतायत ना तेच खूप चांगलं आहे आणि आपण पुढे जाऊन पत्र्याचं काम वगैरे करायचं आहे तेव्हा म्हणे जे काय पैशांचं आहे ते बोलून घेऊ आपण. तर त्याचा म्हणजे आम्हाला रेंटबद्दल पण त्यांचा कॉल नाही, काय नाही, एवढं सपोर्टिव्ह आहेत. आणि अजून म्हणाल तर खूप बेस्ट. आणि अजून तर हे घर आम्ही त्यांना विकत पण मागितलं. हे म्हणजे आम्ही बोललो जागा नका देऊ, फक्त घरच द्या. तर ते दादा बोलले की माझ्या आईची आठवण आहे, मला नाही विकायचं आहे म्हणून. माझ्या आईला हे घर खूप म्हणजे त्यांच्या आईला हे घर खूप आवडतं म्हणून ते हे घर नाही विकायचं आहे. आणि हे घर खूप लक्की आहे मंडळी, खूप लक्की हे घर. जसं आम्ही या घरामध्ये आलेलो आहे ना, खूप काही गोष्टी खूप चांगल्या झाल्यात. एवढ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत ना, जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी मी सांगेल, व्हिडिओमध्ये दाखवेल, तेव्हा तुम्ही पण खूप खूप खुश होणार, खूप खुश होणार मंडळी. म्हणजे यूट्यूबवर असा धमाका असेल असं होणार आहे. तर ठीक आहे. आणि म्हणाल तर खूप चांगल्या गोष्टी झाल्या. तर हे घर आम्हाला खूप जास्त लक्की आहे. पैशा पाण्याच्या बाबतीत म्हणा, या घरामध्ये लक्ष्मी खूप चांगली टिकते आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे व्यवस्थित पॉझिटिव्ह आन्सर. आणि मुंबईला पण आमचं बघा होतं, असं नाही की सगळं चांगलंच होतं आमचं मुंबईला, पण आमच्या जीवाला शांतता नव्हती मुंबईमध्ये, नुसती धावपळ होती. खूप धावपळ. आता बघा इथे विशाल इकडे पण जॉबला जात आहेत ना, पण तरी तुम्हाला असं थकल्यासारखं वगैरे काहीच नाही वाटत ना, कारण की इकडचं जे एन्व्हायरमेंट, इकडचं वातावरण एकदम छान आहे, शुद्ध हवा आहे, ते एकदम फ्रेश छान वाटतं. आम्हाला तिकडे एसीची गरज आहे, तिथे आम्हाला नॅचरल एसी आहे. एवढं भारी वातावरण आहे. मेन म्हणजे रात्रीची झोप खूप छान लागते इथे. थकलेलं दिवसभर असतं तर म्हणजे काही गोष्टींचं समजतच नाही, कधी आपण झोपतो ना ते पण लक्षात येत नाही, एवढं थकलेलं असतो. तर मग तेच म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे. आणि अजून एक मला 2-3 दिवसापूर्वी कमेंट होती पॉझिटिव्ह निगेटिव्हबद्दल की आरती तू सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी कशा हँडल करते. तर मला त्या ताईंना सांगायचं आहे की ताई माझ्याकडे ना पॉझिटिव्ह किंवा गोष्टींसाठी किंवा निगेटिव्ह गोष्टींसाठी ना माझ्याकडे वेळच नाही आहे तेवढा. का ना विशाल, म्हणजे आम्हाला ही गोष्ट पॉझिटिव्ह ही गोष्ट निगेटिव्ह तेवढा विचार करायला पण वेळ नाही आहे. आमचा दिवस सकाळी उजेडला ना, दिवस उजेडला का आमचं घरातले कामं चालू होतात, घरातली कामं संपवून आमची बाहेरची कामं असतात, बाहेरची कामं करायची. घरी आल्यानंतर पटापट स्वयंपाक केलेला असेल तो पटकन जेवण करायचं, परत बाहेरच्या कामांसाठी जायचं. त्यामुळे मला पॉझिटिव्ह राहायचं आहे किंवा मला पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींना वेळच नाही मिळत विशाल. तेवढं आमच्या डोक्यातच विचारच येत नाही, ते लक्षातच येत नाही त्या गोष्टी. आणि ऑटोमॅटिक जर म्हणजे काही असेल, समजा आता मी त्या काल देवीची ओटी भरली, ते तुमच्यासोबत शेअर केलं, तर त्या गोष्टी तर मग ते म्हणजे कसं
तेव्हा तर पॉझिटिव्ह वाटणारच ना. घरात पूजा वगैरे केली तेव्हा तर सगळं पॉझिटिव्ह वाटणार आपल्याला. पण असं रोजचं मी पॉझिटिव्ह वाटण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह फील येण्यासाठी मी काहीच करत नाही. हां, आमची रोजची सकाळची दिवाबत्ती असते, ती विशाल करतात ना. जे रुटीन आहे ते. पण असं मला फ्रेश वाटावं, मला छान वाटावं, मला पॉझिटिव्ह वाटावं, माझ्याकडे तेवढा वेळच नाही मिळत. कामांमध्येच आम्ही एवढं बिझी असतो. आमच्या घरातल्या किंवा आर्विशसोबत एवढा टाईम देण्याचा प्रयत्न करतो. आर्विश बाहेरच्यांशी गप्पा मारणं, थोडा वेळ 5 मिनटं संध्याकाळचं इथे बसणं, आपल्या गार्डनमध्ये जाणं, याच गोष्टींमध्ये वेळ निघून जातो. मग ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे गोष्टींचं काही समजतच नाही ना विशाल. ते म्हणजे माइंडमध्येच नाही येत आमच्या बाबतीत तरी असे. प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. तर ठीक आहे, ही गोष्ट अजून एक. आणि घराची गोष्ट तर नाही, हे घर आपण विकत नाही घेतलेलं, आम्ही मागितलेलं. पण त्यांची आपल्याला किंमतही नाही परवडणार. कारण इथे जी 1 गुंठ जागेची किंमत किती चालू आहे विशाल? 14. तर इथे 1 गुंठ जागेची जी किंमत चालू आहे ती किती हो? 12 ते 13 लाख. 12 ते 13 लाख रुपये 1 गुंठा चालू आहे. तर विचार करा 3 गुंठाची किंमत किती होईल, प्लस घर पण आहे. तर एवढं मोठं घर आणि म्हणजे ते 50 लाखाच्या आसपास होईल. आणि मग तेवढं आपलं नाही आहे बजेट, त्यामुळे मग नाहीच. आणि ते तो विकणार पण नाही आहे. आम्ही विचारलं पण होतं, फक्त घराचंच विचारलं होतं. नाही बोलला, सरळ नाही देणार म्हणून ताई, मला नाही विकायचं आहे. मे बी तो पुढे जाऊन याचं डेव्हलपमेंट करणार आहे, त्याचं प्लॅनिंग आहे, तर तो करेलच. आणि त्यांनी केल्यानंतर आपल्याला पण समजेल ते. ठीक आहे. पण हे घर मला खूप लक्की आहे मंडळी, खूप जास्त लक्की आहे. आणि विकत नाही घेऊ शकत आपण, कारण रूम मालक विकायलासाठी तयारच नाही आहे. आणि अजून खूप चांगला आहे तो रूम मालक. हे पत्र्याचं वगैरे जे काम करतो ते रेंटमधूनच करतो आहे आपण. पण तो बिचारा कधी आम्हाला बोलत नाही की तुम्ही एवढं भाडं द्या घराचं, का एवढं पाठवा, काहीच नाही म्हणतोय, काहीच नाही. फक्त आता हे रूमचं जे पत्र्याचं ते दादा आले होते, येऊन बघून गेले, त्यांच्या हाताने त्यांनी पत्रे पण आणून दिले. आणि बाकीचे थोडेफार जे काही पैसे उरलेले ते आपल्याला लावायचे. आणि ते एवढंच बोलतं की तुम्ही घर व्यवस्थित ठेवा, घर छान ठेवा, घराची सुधारणा करा, बस. फक्त एवढंच त्यांचं बोलणं असतं. आणि ते खूप खुश आहेत, खूप छान. जेव्हा पण आले की आपल्या इकडचे फोटो काढणार, त्याच्या आईला पाठवतात ते फोटो, पेरूच्या झाडाचे फोटो, आंब्याचे फोटो काढणार. आपण जे आता शेत तुम्ही आपण जे लावलेले ते झाडं रोपं वगैरे लावले त्याचे फोटो पाठवले. त्याच्या आईला पाठवतात का बघा घर किती छान केलं असं. अंगण घातलं होतं घरात पुढे, त्याचे फोटो पाठवले. नंतर घरात आपण एक असं सेटअप केलाय ते फोटो पाठवले. म्हणजे त्याला असं खूप आनंद होता, खूप आनंद होतो त्यांना बघून, खूप आनंद होतो त्यांना. आणि ते बोलतं म्हणजे कसं आहे, त्यांना आता याच्या आधीचा जो अनुभव आहे ना तो थोडा वाईट अनुभव आहे. म्हणजे जे इथे पहिले राहायचे त्यांचा, त्या लोकांनी त्यांच्या घराची पूर्ण म्हणजे वाटच लावून ठेवली होती खरं सांगायचं तर. का माहिती का असे लोक का वागतात, का करतात माहिती नाही, पण बिलकुल मेंटेन नव्हतं ठेवलेलं. घरात चूल पेटवले. तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे हे घर सुरुवातीला कसं होतं ते. कॅमेरा पकडा, मी बघून आले. कारण आहे ना मंडळी, साळुंक्या खूप ओरडतात. आणि तुम्हाला सांगते, आल्यावरती सांगते, तुम्ही कंटिन्यू करा, काय झालं ते सांगा. साळुंक्या ओरडतात ते बघायला चालली. तर मंडळी सकाळी पण असे साळुंक्यांचा आवाज येत होता सारखा कंटिन्यू. तर जेव्हा आम्ही पाहिलं की खूप मोठी अशी धामण होते. आणि त्याच्यानंतर पण परत आता थोडं वेळ अर्धा एक तासाआधी पण आम्ही जेव्हा पाहिलं की साळुंक्या असे इथं फिरत होते असे झाडाचे इथे. पण जेव्हा पाहिले तर तेव्हा घोरपड होती ना, मोठी घोरपड होती. ती घोरपड जेव्हा आम्ही पाहिली तर ती पळून गेली, निघून गेली. पण आता पण साळुंक्यांचा खूप मोठा आवाज येते, काहीतरी असेल तिथे. कारण की जेव्हा घोरपड आलेली त्या घोरपडला असे ते साळुंके असे टोचा मारून, धामणला असे टोचा मारून त्याच्यावरती असे फिरायचे ते. पण आता पण खूप आवाज येते. पण बघूया आता काय. ठीक आहे. नाही, खूप मोठी घोरपड आहे, खूप मोठी आहे. आणि ती इथंच फिरते आहे कधीपासून. सकाळी पण धामण होती. त्या साळुंक्या ज्या आहेत ना त्या खूप भारी काम करतायत. एवढा ओरडतात ना, आपल्याला कळतं की काहीतरी आहे लगेच. म्हणजे बघायला आलं का नक्की काही ना काही असतं. आणि हे आता 2-3 दिवस झाले तसंच चालू आहे. साळुंक्या ओरडायला लागला का मी लगेच येऊन बघते आणि तिथे काही ना काही भेटतं मला पाहण्यासाठी. आत्ता पण घोरपड आहे. आत्ता तिने समोर जंप केली आणि इथे गेली याच्यामध्ये. म्हणजे ती परत येईल इकडे आता थोड्या वेळाने. आणि परत अजून म्हणाल तर शूट घेण्यासाठी नको, एवढं जवळ नाही जाऊ शकतो, भीती वाटते मला खूप जास्त. त्यामुळे मी शूट नाही घेतलं. पण आहे इथे समोरच आहे ती. मी पाहिली आज सकाळपासून दुसऱ्या वेळी तिला बघायचा. आणि धामण तो खूप मोठी होती. बापरे बापरे बापरे, ते तर म्हणजे नावच नको. बापरे, मी अक्षरशः घाबरली होती तिला बघून. मीच पाहिली सुरुवातीला. मी म्हटलं या एवढ्या उड्या का मारतायत, म्हणून मी जाऊन बघायला घेतली. तर मग खूप मोठी धामण होती, खूप खूप मोठी, म्हणजे हद्दीच्या बाहेर धामण मोठी होती. तर ठीक आहे मंडळी, आम्ही आता आहोत इथे आणि बघतो अजून काय काय दिसतंय या निसर्गामध्ये. शेवटी निसर्ग आहे हा, का नाही विशाल. आणि
खूप हवा शुद्ध आहे, खूप भारी वातावरण आहे, रात्रीची झोप छान लागते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या गोष्टींचा विचार पण येत नाही मनात. आमच्या माणसांसोबत आमचा दिवस खूप छान निघून जातो, कळत नाही. कामं एवढी आहेत, त्या कामांमध्ये पण कळत नाही टाईम कुठे जातो, सकाळ कुठे आणि रात्र कुठे ते पण समजत नाही मंडळी, एवढं बिझी आहोत आम्ही. तर ठीक आहे, तुम्ही पण तुमच्या जर मेच्या सुट्ट्या असतील तर गावी गेलं असतील, एन्जॉय केलं असेल, 2 दिवस का होईना निवांत क्षण आपल्या आयुष्यामध्ये हा घ्यावा, आपल्या गावी आपल्यांनी जावं, मला तर असं वाटते. आणि मी तर स्पष्ट मताने बोलते तुम्हाला, तुम्ही मुंबईला किती पण घरं घ्या, किंवा मुंबईलाच नाही कुठे पण घ्या, शहरामध्ये किती पण घरं घ्या, पण मुंबईसोबत घर बांधण्यासोबत तुमची गावाची जी जागा असेल, तुमचं जे गाव असेल, तिथे नक्की घरं घ्या, नक्की बांधा घर स्वतःचं, आणि तो आनंद अनुभवून बघा किती छान आहे, किती भारी वाटतं आणि खूप मजा येते. तर हो मंडळी, काही दिवसांमध्ये घराचं जे गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला क्लिअरच करेल, पण खूप खूप छान वाटलं. आणि हो, त्या ताईंनी कमेंट केलेली आहे की हे घर तुम्ही विकत घेतलेलं आहे का, तर नाही, त्याचा आन्सर मी तुम्हाला दिला आज. तर चला, व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.